नमस्कार, आप देख रहे हैं सी न्यूज 12। तो मैं हूं ऋषभ सक्सेना। खबर माहौर से है, जहां थाना क्षेत्र के मौजे पंचोदा गांव में दो महिलाओं की गला दबाकर हत्या कर दी गई थी। इस मामले के आरोपियों को नांदेड़ अपराध शाखा ने केवल 12 घंटे में गिरफ्तार कर लिया। इस कार्रवाई में यवतमाल पुलिस का भी सहयोग रहा। पुलिस अधीक्षक अविनाश कुमार तथा अपराध शाखा अधिकारियों के निर्देश पर 12 घंटे के भीतर अपराध का खुलासा करते हुए दो आरोपियों को गिरफ्तार किया गया। उनके पास से मोटरसाइकिल और 2 मोबाइल फोन जब्त किए गए हैं। आरोपी यवतमाल जिले के सदोबा सावली गांव के रहने वाले हैं। गिरफ्तार आरोपियों के नाम दत्ता सुरेश लिगनवार और गजानन गंगाराम येरजवार है। इस अपराध का पर्दाफाश करने में अर्चना पाटिल अपर पुलिस अधिकारी, श्री डेराव अपराध शाखा अधिकारी, पुलिस निरीक्षक सूरज आदि की अहम भूमिका रही। बता दें कि मृत महिलाओं के परिजनों ने शव अंतिम संस्कार के लिए ले जाने से सख्त मना कर दिया था, लेकिन नांदेड़ पुलिस की कार्रवाई के बाद परिजनों को भरोसा मिला और वे शव लेकर गांव चले गए। इस कार्रवाई से जनता में पुलिस के प्रति विश्वास अधिक मजबूत हुआ है। आज रोजी माहूर तालुक्यामध्ये पाचोंदा गाव या गावी काल सायंकाळी कापूस वेचण्यासाठी 2 महिला शेतात गेले असता त्यांचा कोण्यातरी अज्ञान इस्मानने गळा दाबून त्यांच्या निर्गुण खून करण्यात आलेला आहे। तरी बी पाचोंद्याचे त्यांचे कोणा पुतण्या त्यांची मुलगी त्यांचा असा आक्रोश आहे पोलिसांवर, असा आहे त्यांचा की त्यांनी बाबा आमचा काही ना काहीतरी याचा ठोस पुरावा केल्यानंतरच आम्ही हे प्रेत ताब्यात घेऊ। फार ही निर्दयी अशी घटना घडलेली आहे। त्या वातावरण असं तिथं एवढं म्हणजे भयभीत झालेलं आहे की महिला सुद्धा घराच्या बाहेर निघण्यास तयार नाही। इतकं म्हणजे भीती वातावरण झालं। दिवसा ढवळ्या म्हणजे ते पाचोंद्या खेडगाव आहे आणि महिला ग्रामीण भाग असल्यामुळे सकाळी काम धंदा अडकून आपलं कापूस वेचण्यासाठी जातात, परंतु त्याला कोणतीही त्यांना कल्पना नसताना ते त्यांचं निर्गुण खून झालेला आहे। त्याबद्दल इथं आहे यांचे पुतणे आहे, त्यांच्यावर आपण काय म्हणतात ते प्रतिक्रिया जाणून काय म्हणणं आहे तुमचं? सर, काल नाही का 3 ते 3:30च्या सुमारास हे हा प्रकार घडला सर। तेथून आज 24 तास उलटले साहेब। काल येऊन त्याने तपास वगैरे केला, त्याचे डॉग स्क्वॉड पण आले होते। डॉग स्क्वॉड काय फेर गेले, त्याच्यात डॉग स्क्वॉडनं काय जरा सापडलं नाही। त्यात आता परत सर आता आम्हाला सकाळपासून त्यांना अशी माहिती मिळाली की जो हे आरोपी आहे तो सापडला सांगायला सकाळपासून। आज मुद्देमाल पण सापडला आणि त्या आरोपीनं सिद्ध पण केलं म्हणून असं सांगितलं की बाबा मीच आरोपी आहे म्हणून, असं मीच मारलं म्हणून। पण आमचं म्हणणं एवढं पडलं की बाबा त्याने आम्हाला काहीतरी प्रूफ द्यावं। आज साहेब आमच्या गावामध्ये असं भीतीचं वातावरण आहे की साहेब बाया सुद्धा उद्या आम्हाला शेतकरी हवा, आम्ही शेतात गेल्याशिवाय आमचं भागत नाही साहेब। तर आमचं उद्या कसं भागायचं? तर या खुनाची चौकशी कोणते अधिकारी करत आहे? चोपडे साहेबाकडे आहे, माहूर चोपडे साहेब आहेत। पण आम्हाला सविस्तर माहिती प्रत्येक वेळेस कराड साहेब द्यायला, ते नेमके आम्हाला त्याचं नाही समजायला नेमकं काय ते म्हणणं काय याच्यावर आता काय की आम्हाला त्यानं त्याचा प्रेत ताब्यात आमच्या देणार, आम्ही प्रेत ताब्यात घेणार नाही। आम्हाला त्यानं काहीतरी खुलासा करून द्यावा त्या आपल्या आरोपीचा, त्याच्या मारे करायचा, त्याच्यानंतर आम्ही प्रेत ताब्यात घेणार। अन्यथा तुमची मागणी आहे? हो सर, नेलेलं ते मुद्देमाल जप्त केलेलं ते नेलेलं आमच्या ताब्यात द्यावं। ताब्यात देण्यापेक्षा आम्हाला सांगितलं दाखवायला पाहिजे। तुमचं नाव काय? ज्योत्स्ना ताई आहे, यांची सुद्धा आई आहे ना? माझी आई आणि चुलती दोघी जणी। तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? माझ्या आईच्या डेड बॉडीचा काहीतरी आम्हाला प्रूफ पाहिजे, म्हणजे पाहिजे अशी मागणी आहे। आरोपीला सजा झाली पाहिजे, तात्काळ अटक करून त्याला शिक्षा फाशीची सजा झालीच पाहिजे। माहौर से सी न्यूज संवाददाता गणेश की रिपोर्ट। फिलहाल के लिए इस खबर में इतना ही। देश और दुनिया की तमाम खबरों के लिए आप देखते रहिए सी न्यूज 12।